नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना. तर मित्रांनो मागं मी 6 BA वरती तुम्हाला बोललेलो की व्हिडिओ बनवेल. त्याच्या आधी मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती IBA बद्दल खूप सविस्तर माहिती दिलेली आणि शेतकऱ्यांना ती आवडते सुद्धा. म्हणजे तो व्हिडिओ माझा अगदी नवीन यूट्यूब चॅनल असला तरी खूप जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात तो चाललेला आहे व्हिडिओ. तर आता मी तुम्हाला आज माहिती देणार आहे तर 6 BA. 6 BA काय असतंय बघा, की 6 BA म्हणजे 6 बेन्झाईल ॲडेनिन. एवढ्या खोलीत म्हणजे न जाता किंवा त्याच्यातल्या जे वैज्ञानिक गोष्टी त्याच्याकडे न पाहता किंवा केमिकलच्या गोष्टी न पाहता मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये काही गोष्टी समजावणार आहे, जे की तुम्हाला एकदम तुम्ही समजून जातात. तर 6 BAचा वापर जो आहे तो आपण कशासाठी करत असतो तर लक्षात घ्या, की फळधारणा. ज्यावेळेस ऊस सुद्धा परिपक्वतेच्या अवस्थेकडे वाढत असतो किंवा एखादं फळझाड असेल आपलं, त्याच्यात जरी आपण हा 6 BAचा वापर केला तरी याचे रिझल्ट अत्यंत म्हणजे एकदम तुम्हाला सुंदर पाहायला दिसतील. कारण 6 BA हे गर्भधारणा गर्भधारणा म्हणजे फुलकळी जी अवस्था असते, फुलकळी लागण्यासाठी किंवा फुलकळीतून फळावस्थेत त्याचं रूपांतर होण्यासाठी, फळावस्थेमध्ये सुद्धा जरी अ, एखादं झाड असलं तरी त्याच्यावरती जी फळ आहे त्याची जी क्वालिटी आहे ती वाढवण्यासाठी सुद्धा हा 6 BAचा वापर केला जातो. आता कोणत्या कंडिशनला तुम्ही 6 BA वापरू शकता? लक्षात घ्या, 6 BA हे सुरुवातीच्या काळात वापरण्यासाठी म्हणजे त्याचा वापर हा सुरुवातीच्या काळात नसला पाहिजे. म्हणजे जेव्हा झाड हे वाढत असतं, त्याच्या ज्या फांद्या वगैरे ते मोठ्या होत असतात. ज्यावेळेस एकंदरीत एक आपल्याला प्लॉटवरती एक 10% फुलकळी ज्यावेळेस दिसायला चालू होते, त्यावेळेस जर याचा वापर तुम्ही फवारणीद्वारे किंवा जर खालून गेला, तर खूप सुंदर रिझल्ट येतात. खतांबरोबर केला किंवा तुम्ही एखादं फुलकळीचं औषध बायोस्टिम्युलंट असेल त्याच्यावरती केला तरी खूप सुंदर याचे रिझल्ट दिसून येतात. तर मित्रांनो, 6 BA अजून तुम्ही कसं वापरू शकता किंवा कुठल्या-कुठल्या झाडांमध्ये ते वापरू शकता किंवा कुठल्या-कुठल्या अवस्थेत ते वापरू शकता. आता तर मी तुम्हाला सांगितलं, पण कुठल्या-कुठल्या झाडांमध्ये तुम्ही वापरू शकता. असं प्रत्येक झाड ज्याला म्हणजे फळ येतं, फूल येतं, त्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. रिझल्ट एकदम सुंदर आहेत. तुम्हाला माहिती आहे, मी फक्त तुम्हाला त्याच गोष्टी सांगतो, ज्याचे रिझल्ट्स मी स्वतः टेस्टेड असतात. जे रिझल्ट मी डोळ्यांनी बघितलेले असतात, जे रिझल्ट मी प्लॉटवरती जाऊन बघत असतो. याचं जे मेजर मी वापर केलता टोमॅटोच्या प्लॉटमध्ये एकदा मी केलेला आणि याबरोबर मी आपलं जे खत येतं म्हणजे 0-7-20 असेल, 52-34 असेल, त्याच्याबरोबर मी याचं कॉम्बिनेशन खालून दिलं शेतकऱ्याला. त्याचे खूप सुंदर रिझल्ट आले मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय त्यापेक्षा तुम्ही एकदा अनुभवून बघा. कारण खूप महाग नाहीये हे. तुम्ही असं तर ते खतं सोडतच असता. त्याच्याबरोबर ती तुम्हाला फक्त 50 ते ₹70 आसपास 1 ग्रॅम मिळून जाईल. एकरी याचा डोस आहे 5 ग्रॅमच्या आसपास, 5 ते 7 ग्रॅमच्या आसपास. पण कमीत कमीच 5 ग्रॅम धरा. त्यानुसार तुमच्या हिशोबानं तुम्ही तुमचं रान किती आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही ते टाकून द्या. महत्त्वाची गोष्ट काय आहे, की तुम्ही रिझल्टकडे बघा आणि एक लक्षात घ्या. आता तुम्हाला कसं आहे, की म्हणजे नॉलेज नाही आहे या गोष्टींचं, बरोबर? 6 बी असेल किंवा म्हणजे प्रत्येक शेतकरी हा शिकलेला नसतो. पण एखाद्या शेतकऱ्याला जर प्रगतशील शेती करायची असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? ज्यावेळेस अशा ज्या गोष्टी तुम्ही वापरता, त्याचे रिझल्ट्स तुम्ही कुठेतरी लिहून ठेवले पाहिजेत, की बाबा ह्या-ह्या अवस्थेत मी हे औषध वापरलेलं आणि याचे रिझल्ट मला अत्यंत सुंदर आले. तर मग तुम्ही ते लिहून ठेवलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, की परतच्या वेळेस तुम्हाला असं बघावं लागणार नाही कुठं नाही का, की हे औषध घेऊ का ते औषध घेऊ किंवा दुकानदाराच्या हिशोबानं. माझा अगदी प्रत्येक वेळेस विरोध असतो, की दुकानदाराच्या हिशोबानं शेती करू नका. कारण दुकानदार लक्षात घ्या, दुकानदार तो त्याचा फायदा बघणार आहे. अगदी किती जरी मोठा दुकानदार असला, तरी तो धंदा करत आहे त्या ठिकाणी आणि तो त्याचा फायदा नक्कीच बघणार आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं असतं, की तुम्ही तुमच्या पद्धतीने शेती करा. तुमच्या अनुभवातून समजा तुम्हाला माहीत नाही 4 गोष्टी, तर तुमच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. आता मार्केटला कसं असतं, की बरीचशी पोरं तुम्हाला खाली म्हणजे मुलं जी मार्केटिंगला असतात, कंपन्यांची बायर असतील, सिजंट असतील, यांची जी पोरं असतात खाली त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही मार्गदर्शन घेत जा. शेवटी बघा, आपण कसं असतं, आपण शिकायचं असतं. शिकायचं, ऐकायचं त्यांचं, पण करायचं हे आपलं आपणच का असतंय, बरोबर? त्यामुळे त्यांचं ऐकून घेत चला, ज्ञान वाढवत चला. YouTube असेल, YouTubeमधनं माहिती बघत चला. चांगल्या-चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकत चला आणि सबस्क्राईब करत चला अशा YouTube चॅनलला. माझ्याच YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला कळत असेल, मी एकदम शेतकऱ्यांच्या समस्या एकदम बारकाईनं तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि माझी इतकी तळमळ असते, की
लक्षात घ्या, मी त्या कंपनीत काम केलेलं आहे. मार्केटिंग कंपनीजमध्ये काम केलेलं आहे. मला माहिती आहे की कशा पद्धतीनं, म्हणजे प्रत्येकच कंपनी नाही, पण काही कंपन्या कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात आणि प्रॉडक्टच्या नावाखाली त्यांना काय विकलं जातं, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आम्हाला आहे. परंतु कधी कधी आमचा सुद्धा नाविलाज असतो. आता तुम्ही म्हणसाल हा लय शहाणा आलाय आणि सांगतोय आम्हाला असं तसं. कधी कधी आमचा सुद्धा त्या ठिकाणी नाविलाज असतो, कारण आम्हाला सुद्धा शेवटी घर चालवायचंय, पगार आहे, ते या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी हा यूट्यूब चॅनल चालू केला आहे, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला अत्यंत कळकळीने या सगळ्या गोष्टी, अगदी बारकाईने या गोष्टी सांगू शकेल की कशा पद्धतीनं तुम्ही शेतीमध्ये काम केलं पाहिजे माझ्या दृष्टिकोनातून. जर तुम्हाला पटत असेल तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा किंवा शेअर करा अशा तुमच्या शेतकरी बांधवांसोबत, जे प्रगतशील शेतकरी आहेत. तर मुद्द्याकडे परत येऊया की हे 6BA मी तुम्हाला आता याचे सांगितलं की जे झाडामध्ये फुलकळी येते, फळधारणा होते, त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. एकंदरीत काय ज्या फळभाज्या आहेत आपल्या, त्यामध्ये तुम्ही वापरू शकता का? हो, नक्कीच वापरू शकता. टोमॅटोमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं की मी स्वतः याचे रिझल्ट टेस्ट केले आहेत. मी स्वतः, मला एक सवय आहे, लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, की मी जो प्रोडक्ट एखाद्या शेतकऱ्याला रिकमेंड करत असतो त्याचा फॉलोअप मी नक्की घेतो आणि मी स्वतः जाऊन त्या प्लॉटवरती त्याचा फॉलोअप घेण्याचा प्रयत्न करत असतो. कारण कसं असतं की नक्कीच बाबा, एखादा आपण औषध रिकमेंड करतोय, ती कंपनी त्या पट्टीमध्ये त्या प्रकारचं चांगलं औषध आपल्याला देते का, त्याचे रिझल्ट्स स्पॉटवरती येत आहेत का, किंवा दिलंय बाबा आपल्याला हे 6BA म्हणून आणि याचा रिझल्टच येत नसेल, तर मग लक्षात घ्या की ते कुठंतरी असं गफडा असतो किंवा काही त्या प्रकारचं असतं, किंवा नावानं तुम्हाला ते विकतायत आणि डुप्लिकेट प्रकारचा माल हे तुमच्यावरती थोपवतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे, एका वहीत ते सगळं, त्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय, एका वहीत कंपनीचं नाव, की बाबा या कंपनीचं मी वापरलं, ही गोष्ट मी वापरली. आता रिझल्ट ओरिएंटेड तुम्ही काम करा. दुकानदारांच्या अजिबात जाळ्यात तुम्ही अडकत जाऊ नका. मार्जिन प्रोडक्ट घ्यायचाल आणि त्याचा रिझल्ट काही दिसणार नाही तुम्हाला. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी शेतकऱ्यांचं उत्पन्न जे ते पण कुठंतरी फरक पडत असावा, असा माझा अंदाज आहे. शेवटी तुमचं मनोगत काय असेल याबद्दल, तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता. तर आशा करतो की तुम्हाला 6BAचा वापर कळला असेल. काय रॉकेट सायन्स नाही आहे ह्यामध्ये जास्त. एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला, की अजून एकदा जाता जाता जर ज्यांना कळलं नसेल त्यांना सांगतो, फुलकळीच्या अवस्थेमध्ये किंवा ज्यावेळेस झाड हे फुलकळीमध्ये असेल, फळधारणा झाली असेल, तुम्हाला चांगल्या क्वालिटीची फळे पाहिजे असतील, तर तुम्ही 6BAचा वापर करू शकता. ऊसामध्ये जास्त करून 6BAचा वापर केला जातो. IBA, 6BA, GA अशा प्रकारे तुम्ही बऱ्याच वेळेला नावं ऐकले असतील. त्यापैकी हे एक IBA 6BA आहे. याचा वापर तुम्ही ज्यावेळेस कांड्या निघायला चालू होतात तेव्हापासून तुम्ही करू शकता, ते अगदी शेवटपर्यंत, म्हणजे ज्यावेळेस तुटून जायचं आहे त्याच्या आधी एक 2-3 महिने आधीपर्यंत तुम्ही करू शकता. काही अडचण नाही आहे. तर अशा प्रकारे ही मी तुम्हाला माहिती सांगितली. आशा करतो तुम्हाला समजली असेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.